श्री स्वामी समर्थ. आज 17 फरवरी. आज आहे वर्षातील सर्वात पहिले सूर्यग्रहण आणि आज सूर्यग्रहण 3:26 सुरू होणार आहे. तर सायंकाळी 7:57 पर्यंत सूर्यग्रहण राहणार आहे. तर असे हे 4.5 तासाचे सूर्यग्रहण राहणार आहे. आजचे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. जेव्हा चंद्र आणि पृथ्वी मध्ये येतो, पण त्यावेळी चंद्र पृथ्वीपासून थोडा दूर असतो, त्यामुळे तो सूर्याला पूर्ण झाकू शकत नाही. सूर्याचा मधला भाग झाकला जातो आणि बाहेरच्या कडेला अगदी अंगठीसारखा तेजस्वी वर्तुळ दिसतो, म्हणून याला कंकणाकृती म्हणजेच अंगठीप्रमाणे दिसणारे सूर्यग्रहण म्हणतात. आता महत्वाची गोष्ट म्हणजे आज दिसणारे सूर्यग्रहण कंकणाकृती सूर्यग्रहण दिसत नाही. विशेष म्हणजे दक्षिण गोलार्धातील काही प्रदेश, समुद्र भाग किंवा अंटार्क्टिका, विशेषतः दक्षिण गोलार्धातील काही प्रदेश तसेच समुद्र भाग झाकला जातो, म्हणून आपण कोणतेही नियम न पाळता आपल्या भारतामध्ये हे सूर्यग्रहण कुठेही दिसणार नाही आहे, म्हणून कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही. अन्न शिजवणे, खाणे पिणे, पूजा करणे या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. पण जर कधी आपल्या भागात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसत असेल तर त्यावेळी आपण ते नियम पाळत असतो. ग्रहण सुरू होण्यापूर्वी अंघोळ करणे, देवघर स्वच्छ ठेवावे, ग्रहण काळात शांत बसून नाम जप करणे, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे आज आपण करू शकतो. हे सगळं करणे शुभ मानलं जातं. गर्भवती महिलांनी घरात विश्रांती घ्यावी, कोणतेही काम करू नये, ग्रहण पाहू नये, डोळ्याचे संरक्षण न करता सूर्यग्रहण कधीही पाहू नये असे म्हटले जाते. पण गर्भवती महिलांनी आज काळजी घ्यावी. घराबाहेर तेवढे वेळेस न पडले तर चांगले राहणार. ग्रहण संपल्यावर पुन्हा अंघोळ करणे, गंगाजल घरामध्ये शिंपडणे, दिवा लावून देवाचे नामस्मरण करणे, देवांना अंघोळ घालणे या सगळ्या गोष्टी आपण ग्रहण काळात करत असतो. पण आज विशेष न केल्या तरी ठीक, पण आपल्या परंपरेनुसार आपण करत असेल तर या गोष्टी सगळ्या कराव्या. पण पुन्हा एकदा स्पष्ट सांगते, आज भारतात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसत नाही, त्यामुळे भीतीची गरज नाही. अफवा घेऊन योग्य माहिती हीच आहे की आपण कोणतेही नियम न पाळता सगळी कामं आज करू शकते. पण आपल्या परंपरेनुसार करत असेल तर आपण ते करावी. सूर्यदेव आपल्या जीवनात रोज उगवतो, आपल्याला रोज प्रकाश देतो, अन्न देतात, जीवन देतात, म्हणून रोज सकाळी 2 मिनिटे का होईना सूर्याला नमस्कार करणे हीच आपली खरी मोठी साधना आहे, पूजा आहे. पण असं म्हटलं जातात की प्रत्येकच सूर्यग्रहण काही राशीसाठी, तर या ग्रहण काळामध्ये आपण देवांचे नामस्मरण करणे खूप चांगले मानले जातात. देवांचे नामस्मरण करून या ग्रहणापासून आपले अगदी 5 वर्ष खूप सुखाचे जाणार आहे, हा मनामध्ये विचार ठेवून देवांची साधना आराधना करावी आणि आजचा दिवस पाळावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.